शुभ दुपार सर्वांना. तर बघा इथे मी तयार होऊन चाललेली आहे दुकानी. मग म्हणलं आता दुकाने जायच्या अगोदर सकाळीच आज मुलांपाशी डबे भरून दिले होते. म्हणलं आता किचन कट्टा ते आवरावा, कारण वैष्णवीची पण तब्येत जरा बरी नाही, शिवांशला पण बरं नाही. मग पडदिशी कामं उरकले बघा. म्हणलं चला आता जाऊया दुकानी, किचन कट्टा वगैरे स्वच्छ करून दुकानी जायचं होतं. मग मस्त असं वर गेल्यावर छान मस्त असं वैष्णवीने पेरू काढला होता बघा. छान असं खोबऱ्यावानी पेरू होता, मस्त अर्धा कापून घेतला दुकानी खाण्यासाठी. छान लागतो असं बसल्या बसल्या, काय तर खाऊ वाटते बघा दुकानी. मग पेरू घेतला बघा. माझं वैष्णवीचं जेवण पण राहिलं होतं करायचं, जेवण करून जावं म्हणलं, तयार झाले. मग जेवणामध्ये बघा इथं शेवग्याच्या शेंगाची आमटी केली होती. मी काल आणले होते ना, म्हणलं ताज्या ताज्या शेवग्याची शेंग करून घ्यावी. आणि नंतर ना मग बघा भात राहिला होता रात्रीचा. मग भात पण म्हणलं आता असं कसं हे करायचं, चांगला होता भात. मग लगेच चपात्या केलेला तवा होता, त्यावर थोडंसं कढीपत्ता, जिरे मोहरी, हळद टाकली. बाकीचं कांदा वगैरे काय टाकला नाही, म्हणलं आमटी आहे त्यासोबत होतंय. मग भात फोडणी दिला. मेथीची भाजी पण केली होती बघा, डबे भरून थोडीच राहिली होती. नंतर ना मग शिवांशला पण थोडीशी मिठाची शेवग्याची शेंग काढले जेवणासाठी. आणि चपात्या. तर असा आहे बघा जेवणाचा बेत. या गरम गरम जेवण करायला. चॅनलला सबस्क्राईब करा.